पिंपळनेर ग्रामीण भागात जेबापूर ते रोहन मार्गावर जाणाऱ्या फरशीचे काम निकृष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचा उसाचा ट्रक पडणं, चालक गंभीर जखमी। 4 कोटींच्या पुलावर निकृष्ट दर्जाचे काम। आता हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाचा की पंचायत समितीचा, परंतु संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाईची मागणी। शेतकऱ्यांचा उत्साहाने भरलेला ट्रक पाण्यात कोसळल्याने अतोनात नुकसान। सविस्तर माहिती अशी की जेबापूर ते रोहन जोडणाऱ्या फरशीचे काम चालू असताना पर्यायी मार्ग नसल्याने व फरशीला तडा असल्याने सदर शेतकऱ्यांचा उत्साहाने भरलेला ट्रक क्रमांक MH18AA 9669 हा ट्रक फरशीचे कठडे तोडून पाण्यात पडला। हा उसाचा ट्रक नवापूर येथील असल्याने ड्रायव्हर जय जन्या गाव इथे गंभीर जखमी झाले असून त्यास प्रथम उपचारासाठी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेक गावांना जोडणाऱ्या या फरशीसह रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले असून कामात हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनास काम हे चांगले व्हावे म्हणून विनंती केली होती। तरीही जुन्या फरशीवर काँक्रिटीकरण करून कामास सुरुवात केली आहे व सुरुवातीलाच हा अपघात घडला असून यास जबाबदार संबंधित विभागाला धरले जावे असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे। शाळकरी मुलांना शाळेत जायला ST बस या निकृष्ट फरशीवरून घेऊन जाण्यास ड्रायव्हर तयार नाही। पावसाळ्यात या फरशी पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतो। सदर या फरशीवर अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। आम्ही ग्रामस्थ जेबापूरकर या सदरील कामाचा दर्जा आम्ही निकृष्ट असून मागच्या वेळेस पण कंप्लेंट केलेली, तर ठेकेदार असं सांगतो की तुम्ही बादल्या घ्या आणि तुम्ही डांबर होता असं म्हणून। आत्ता पण हा ॲक्सिडेंट झाला नसता, काहीतरी बांधकाम चालू असताना किंवा कन्स्ट्रक्शन चालू असताना काहीतरी बायपास काढावा लागतो। ही फरची ड्रायव्हिंग कुठलीच माहिती दिली नव्हती, ते काहीच केलं नाही। या सदरील हा जी फरची आहे ही फरची जुनी असून त्याच्यावर काँक्रिटीकरण करणं चालू आहे। ॲक्च्युली ती नवीन बांधकाम करायला पाहिजे होती। 4 कोटीची मंजुरी सुद्धा झालेली आहे। या रस्त्यामुळे याच्यावर नुसतं स्लॅब टाकणं चालू आहे, नुसतंच निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। मोठा पूल राहिला असता जेबापूर, दापूर, धंगाई तिथले विद्यार्थ्यांना त्यांना यांना यायला अपडाऊनला त्रास, पावसाळ्यात खूप त्रास होतो सर। ST बस येते का इकडे? इथं फक्त एकच जाय होते, सकाळी 7-7:30 वाजता येते बस। या पुलाअभावी किंवा फरची अभावी ती रोहन गावून मागे फिरून जाते। शालेय विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं। जेबापूर गावातील रहिवासी असून या ठिकाणी हे एकदम जुनं फरशीचं काम आहे, पण फरशीचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं होऊन राहिलं तर या गावाकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। फरशीचे पूर्ण 2 तुकडे झाले, डागडुजी गावकरी करून राहिले। बस येण्यासाठी आम्ही इकडनं तिकडनं साखरीपर्यंत जातो, बस आणतो। आजची परिस्थितीला आमची बस रोहनहून परत जाते। शाळेचे पोरं घरी बसत आहेत, शाळेच्या पोरांची एकदम गैरसोय होते। आता फरशी ही पूर्ण तुटलेली, पण आता पावसाळ्यात बी हाल होत आहेत, आता उन्हाळ्यात पण हाल होत आहेत। आता आमच्या गावांचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे, तर ही फरशीची उंची कमीत कमी उंच वाढवायची आहे। यासाठी काहीतरी कमीत कमी 15 फूट तरी पाहिजे आणि ही फरशी आज पूर्ण निकामी झालेली आहे। याच्यासाठी काहीतरी प्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे। स्पेशल रिपोर्ट पंकज अहिरे, 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज।